नमस्कार, ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण आरी वर्कचे बेसिक क्लास घेण्यास सुरुवात केलेली आहे। आजचा हा क्लासचा 10वा दिवस आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण हँड वर्क कसे करायचे ते पाहिलेले आहे। त्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी नक्कीच देईल। आता आपण जरी थ्रेडने वर्क करणार आहोत। हा 423 नंबरचा जरी थ्रेड आहे। मी हा थ्रेड वापरला आहे, त्याच्यामुळे मी याचं लेबल काढलेलं आहे। तुम्ही सुद्धा 423 नंबरचा गोल्डन कलरचा जरी थ्रेड घ्या। हा थोडासा जाड आहे, याने वर्क करणे सोपे जाते। ही ग्लास पेन्सिल आहे, एखादी डिझाईन किंवा एखादी लाईन आखण्यासाठी याचा वापर होतो। ही 14 नंबरची आरी वर्कची सुई आहे। आता आपण एक सरळ रेषा आखून घेऊयात। आज आपण चेन स्टिच पाहणार आहोत। पट्टीने तुम्ही सुद्धा एक सरळ रेषा आखून घ्या। शक्यतो लाईन आखताना अंदाजे नाही आखायची, पट्टीने आखा, म्हणजे लाईन सरळ होते व आपले वर्क करणेही सोपे जाते व व्यवस्थित होते। तुम्ही थोडीशी मोठी लाईन आखली तरी चालेल, मी लहान आखून घेतलेली आहे। आता आपण याला एक गाठ देऊन घेऊयात। अशा प्रकारे 2 वेळा असा धागा दुमडून घ्यायचा आहे, वळवून घ्यायचा आहे व आपण हात शिलाई करतो त्यावेळेस जशी गाठ बांधतो तशी इथे एकावर एक अशा 2 गाठी बांधून घ्यायच्या आहेत। एकावर एक अशा 2 गाठी बांधून घ्या आणि जो उरलेला धागा आहे तो कटरने कट करून घ्या। उरलेला धागा आपण कटरने कट करून घेऊयात। आता हा धागा आपण स्टँडच्या खाली ठेवणार, या रिंगच्या खाली ठेवणार आहोत। रिंगला कापड आपण जोडून घेतलेला आहे। ते कापड कसे जोडायचे रिंगला हे मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन पहा। आता हा धागा आपण खाली ठेवणार आहोत रिंगच्या खाली। अशा प्रकारे रिंगच्या खाली आपण ठेवलेला आहे। अशा प्रकारे 4 बोटांमध्ये आपण धागा पकडून घ्यायचा आहे व असे वर्क करायचे आहे। खालून वरती धागा काढताना सुईच्या टोकामध्ये तो अडकवायचा आणि वरती काढून घ्यायचा। अशा प्रकारे सुईच्या टोकामध्ये अडकवायचा आणि वरती काढून घ्यायचा आहे। अगदी सोपा आहे। व्हिडिओ फक्त व्यवस्थित पहा आणि शेवटपर्यंत पहा, तुमच्या लक्षात येईल। अशा प्रकारे सुईच्या टोकामध्ये अडकवायचा आणि वरती काढून घ्यायचा। आता आपण चेन स्टिच पाहूयात। ज्या दिशेने आपण वर्क करणार आहोत त्या दिशेने सुईचं टोक ठेवायचं आणि सुई सरळ उभी ठेवायची, वाकडी करायची नाही। पुढच्या बाजूला सुईचं टोक ठेवलेलं आहे आणि खालून वरती आपण धागा काढून घेतोय। सुरुवातीला धागा पटकन येत नाही, जरा सराव करावा लागतो। आपण धागा वरती काढून घेतलेला आहे। सुरुवातीला आपण मागे एक चेन स्टिच घेणार आहोत। कोणतंही वर्क करताना सुरुवातीला मागे चेन स्टिच घालायची, म्हणजे आपलं पुढचं वर्क हे उसवत नाही व पक्क होऊन जातं। त्याच्यासाठी एक मागे आपण चेन स्टिच घातलेली आहे। आपण या दिशेने आपण वर्क करणार आहोत। सुईचं टोक पुढे ठेवायचं, सुई खाली घालायची, दोरा गोलाकार असा सुईमध्ये अडकवायचा आणि वरती सुई काढून घ्यायची। अशा प्रकारे नंतर सुईचं टोक मागे घेऊन सुई फिरवायची आणि त्याच्यामध्ये अडकून पुन्हा एकदा सुई वळवून सुईचं टोक पुढे घ्यायचं। सुरुवातीला मोठे मोठे टाके घाला, म्हणजे सोपं जाईल। अगदी चेन स्टिच लहान नाही घातली तरी चालेल, सुरुवातीला मोठी घाला
जसा जसा सराव होईल तसं तसं तुम्हाला अगदी छान असे करता येईल. फक्त चेन स्टिचचा भरपूर सराव करा. पूर्ण अरीवर्कमध्ये चेन स्टिच भरपूर प्रमाणात वापरली जाते, त्याच्यामुळे चेन स्टिचचा भरपूर सराव करून घ्या. आणि जर वर्क करता तुम्हाला जर काही अडचण आली असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता. अशा प्रकारे आपण सुई वळवून घेतोय आणि पुढे टोक पुन्हा एकदा वळवते, एकदा मागे आणि एकदा पुढे. खालून वरती धागा काढून घ्यायचा, सुई मागे वळवून नंतर पुढे काढून घ्यायची. पहा, अशा प्रकारे आपण चेन स्टिच केलेली आहे. आता आपण शेवटचा टाका घालून घेऊयात आणि गाठ बांधून घेऊयात. गाठ बांधण्यासाठी अगदी जवळ एक चेन स्टिच घ्यायची, अगदी जवळ लहान चेन स्टिच घ्यायची, वर काढायची आणि जी मागची चेन स्टिच असते त्याच्यातून आपण अशा प्रकारे सुई घालायची. अगदी सोप्या भाषेत सांगते, त्याच्यात अडकवायची आणि आता जी चेन स्टिच घातलेली असते ती सुईमधून बाहेर काढायची. आता जो आपण धागा वरती काढलेला असतो ना, तो अगोदर मागच्या चेन स्टिच मध्ये त्या दोऱ्यामध्ये सुई अडकून घ्यायची आणि तो धागा तिथून वरती आतमध्ये घालायचा सुईच्या आणि ती चेन स्टिच वरती घ्यायची. येते लक्षात? आपण इथे गाठ बांधून घेतलेली आहे. यामध्ये जर काही अडचण असतील तर तुम्ही मला विचारू शकता. चेन स्टिचचा भरपूर सराव करून घ्या. आपण एवढी केलेली आहे. तुम्ही आणखी एकदा दोनदा चेन स्टिच करा. गाठ जर बांधताना काही अडचण आली असतील तर ते तुम्ही मला विचारा. मी आणखी एक व्हिडिओ अशाच प्रकारचा बनवेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा टाका पाहणार आहोत. फक्त ह्या चेन स्टिचचा भरपूर सराव करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.